कसे असतात काय नाही गोरी चालले. अरे हा तो खड्डा दाखवून कुठं भरले. तर मित्रांनो हे गुड मॉर्निंग काय स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एखाद्या ब्लॉगमध्ये. आपण परत चाललं केटेशन कॉलेजच्या दिशेने. रोजची धंद्यात मारी आहे, रोजची धंद्यात मारावी लागते, काय करा. चला जाऊया, तुम्हाला खड्डा दाखवतो. खड्डा 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 बघा खड्डा. अरे भरपूर मोठा होता. डायरेक्ट दिसलं होतं काय खड्डा नाही थोडा होता. डायरेक्ट दिसलं हा जेवढा गेलो होतं 7 फुटाचा पाहिजे होता ना. दिसलो पण नसतं. तर आता रिसर्च झालेली आहे ना. आता आपण सगळे जात होतो आणि पाऊस चालू वरतून. पावसात अरे पाऊस चालू एवढा जरा आम्ही तरी बाहेर घेतोय हर्षा. पण बघू आता. चला यार बापसी यार पाय सटकताय. थांब. अरे त्याचा फोन आला तर समोर उभे. प्रिंट चालू आहे तिथे जरात आणि ते तिथं उभे बाहेर. आता बघूया जाऊया. मित्रांनो खाली आलो होतो 9:30 झाले. आता परत आपण वरचे आलेलो आहे शूटिंग करायला. असं आमचा टाइमपास सुरू करतो काही ना काही. आता ते दोघं जण खालीच आहे. एवढं कॅमेऱ्यात ब्लर का बरं दिसतंय. पण एक सेकंड. आता येते का. आता करायची आहे शूटिंग म्हणून आलेलो आहे उरती. चला स्क्रिप्ट काय मला पण सांगितलेलं नाही. स्क्रिप्ट बघू काय काय दाखवतो तुम्हाला. BTS पराभू आलेले फोनवर बोलताय. एवढं नाही आता. उद्योजक मित्र शिवाय आल्याशिवाय स्टार्ट नाही. हे मित्रांनो आता टाइम झालेला आहे ॲप्रॉक्सिमेटली 10 वाजले आणि आता आपण चालू आहे अभिलाषच्या घरी. आपल्याला गणपतीच्या डेकोरेशनसाठी नाही का एक वस्तू पाहिजे होती. तर ती वस्तू आदित्य अंकुशच्या घरी. मग आता तिथे जायचं आहे. तर ती वस्तू आणायला गाडी लागेल. पायपे आणता येणार नाही, त्यामुळे गाडी घ्यायला लागते. अभिलाषची गाडी घरी आहे, चावी घरी आहे. आता गाडी घेऊन दाखवतो तुम्हाला काय वस्तू केली. डेकोरेशन पण दाखवतो. मला वाटलं झोपले तर अख्खं पॅक केले पाहिजे ना.
दाट खाली घे. हा रे आली असती खाली वर का आता नाही खाली. हॅलो व्हॉट अबाउट यू. काय म्हणता मावशी. फायनली आपण आपले पाळणा ते आणलेला. इथं अर्धा आहे इथं अर्धा आहे आणि उद्या 1 मीटर तिथे. आता माझं बरं वाटत नाही मी घरी बघू काय. तर मित्रांनो रात्रीचे वाजले होते 11 हे पा. आणि जस्ट आपण जेवण करतच होतो आणि मला नाही का नथिंगला आहे ना ग्रुपमध्ये ॲड केलं एकाने. हे बघा बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये ना ॲड केलं. आणि आमची गाडी नाही का रस्त्यात लावलेली. आता रस्त्यात पण नाही आहे साईडने एवढा रस्ता आहे जायला. 2 माणसं आरामशीर जातील. पण तरी यांनी काय मेसेज टाकला की ते सौरभ गाडी अगदी गेटसमोर लावली तू उद्यापासून लावू नको येणार जाण्याला त्रास होतो. माझ्या गाडीवर दुसऱ्यांची गाडी आहे. माझ्या गाडीवरती एकाने गाडी घेतली. माझ्या गाडीच्या जागेवरती एकाने गाडी घेतलेली आहे. ती गाडी लावली. मी नाव नाही घेणार त्याचं पण लावलेली आहे. आणि तो म्हणतो की एकदम चिपकून लाव. परत आपण लावले त्याने सांगितलं म्हणून आपण लावली चिपकून. आणि परत गाडीला काय झालं तर मग कोणावर राहील आपल्यावरच. त्याची एक तर नवीन गाडी. कोणाला वाटतं की त्याच्या गाडीला काही व्हावा. कोणालाच वाटत नाही ना. आणि त्याच्या आधी भाडेकरूची गाडी होती. भाडेकरू राहता आमची वरती 2-3 भाडेकरू आहे. त्यांची गाडी होती. तर नाही का आम्ही ती काढून घ्यायला लावली. आणि आम्हीच नाही शेजारचे पण होते 1-2 जण होते अजून सोबत. ते म्हणे की चला गाडी काढून घेऊ. आम्हाला एवढं माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं की आमच्या सपोर्टसाठी येत आहे. पण ते त्यांचं कारण होतं. त्यांची गाडी लावायला जागा नव्हती म्हणून त्यांनी गाडी काढून घ्यायला लावली त्यांची. आपली आमच्यासोबत आले फक्त की दाखवायला की हा भाऊ आम्ही तुमच्या सपोर्टला असं तसं नाही का. आणि मग मी आता इकडं लावायला लागलो गाडी नाही का. माझ्या गाडीच्या जागेवर ज्याची गाडी राहते ना त्याच्या गाडीला इथं ही व्हाईट गाडी ना तिच्या बॅक साईडला ती गाडी लावलेली ना त्या गाडीच्या इथं माझ्या गाडीची जागा आहे. मग आता बघितलं तर यांना फक्त म्हटलं मी माझ्या जागेवर दुसऱ्यांच्या गाड्या आहेत त्या मालकाला सांगितलं वगैरे असं तसं ते गाड्यांचं सांगितलं. मग इथं बघितलं त्याने लगेच शेजारचा फोटो टाकला. माझी गाडी इथं लावली आणि याच्याच राईट साईडला एवढी जागा आहे. तर ते म्हणे की इथं 2 गाड्यांची जागा आहे तिथं लावून द्या आत्ता. म्हटलं मी आलो तेव्हा नव्हतं म्हणे आत्तासाठी दिलं. मग त्यांना सगळं म्हटलं नाही का धरा तुम्ही चाट वाचून घ्या काय नाही का. आणि नंतर मग एवढं बोलले भाऊ चूक झाली आमची उद्यापासून असं नको असं करू नको आणि डायरेक्ट रिमूव्ह. मग ॲड केलंच कशाला होतं गाडीचं सांगायला. त्याच्यात माझे वडील पण आहे. मग त्यांना का बरं सांगितलं हे पा बरं किंग ऑफ हाऊस आहे का नाही. मग त्यांना पण सांगायला पाहिजे होतं ना. त्यांना का बरं नाही सांगितलं यांनी. मग त्यांना सांगायला पाहिजे ना. त्यांना का बरं नाही सांगितलं हे वडील माझे. तर मग त्यांना सांगायचं आणि त्यांनी ते होते ना ग्रुपमध्ये. मला कशाला झक मारायला ॲड केलं होतं ग्रुपमध्ये. फक्त तेवढं सांगितलं लगेच रिमूव्ह करून टाकलं. मग ॲडच कशाला केलं होतं पण